नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन यांचा अभ्यास करणार आहे. पान नंबर 41 वरती आपल्याला 4 रिॲक्शन दिलेले आहेत. या चारही रिॲक्शन्स ऑक्सिडेशनच्या आहेत. इफ वी ऑब्झर्व द फर्स्ट टू रिॲक्शन्स, in first two reactions oxygen is combined, and third reaction hydrogen loses, and fourth reaction here also one hydrogen loses. पहिल्या दोन रिॲक्शनमध्ये हायड्रोजन कंबाईन होतो, रिॲक्ट होतो. तिसऱ्या आणि चौथ्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन मुक्त होतो. याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतात. डेफिनेशन असं होईल, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. On next page, another reaction is given. This is the reaction of the ethyl alcohol and to form the acetic acid. On this arrow, upper side of arrow, in bracket oxygen indicates the reaction of oxidation, and below this arrow K2Cr2O7 and H2SO4 means potassium dichromate or sulfuric acid. These two substances complete the reactions. हे दोन पदार्थ रिॲक्शन पूर्ण करतात. सो दिस सबस्टन्स इज कॉल्ड ऑक्सिडंट और ऑक्सिडाइजिंग एजंट. देन द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडंट, such a chemical substances which bring about an oxidation reaction by making oxygen available are called oxidant or oxidizing agent. Means in above reaction potassium dichromate and sulfuric acid हे दोन काय आहेत, ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. नेक्स्ट, observe the questions of use your brain power. First question is, which is the oxidant used for purification of drinking water? Answer आहे chlorine. Chlorine oxidant is used. Second question आहे, why is potassium permanganate used during cleaning water tank? पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट का वापरतात? सो दिस पोटॅशियम परमॅग्नेट्स कन्वर्ट द particles of iron manganese into the solid form, into solid state, and also separate the impurities and bacteria. So potassium permanganates are used for cleaning water tank. हे त्याची उत्तर आली. त्याच्या खाली तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. या रिॲक्शन आपल्याला एकच बघायचं आहे की KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आहे ऑक्सिडेशनची. त्याच्यापासून ऑक्सिजन सेपरेट होतो. आणि याचीच तुम्हाला खाली आयनिक रिॲक्शन दिलेली आहे बघा, मध्यभागी आहे. 2FeSO4 gives Fe2SO4 thrice. This reaction by ionic representation Fe2 plus SO4 2 minus gives or form 2Fe3 plus 3SO4 twice. This net ionic reaction is Fe2 plus forms Fe3 plus. Fe2 means ferrous, Fe3 plus means ferric. याच्यावरून आपल्याला ऑक्सिडेशनची आणखी एक
डेफिनेशन मिळते ती म्हणजे ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ही झाली ऑक्सिडेशनची दुसरी डेफिनेशन. नेक्स्ट पॉईंट इज द रिडक्शन. नक्की या ऑक्सिडेशनच्या उलट द केमिकल रिॲक्शन्स इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन, or the reaction in which reactant loses oxygen to form the product is also called the reduction. Similarly, the substance that brings about reduction is called the reductant or reducing agent. जे सबस्टन्स ही रिॲक्शन घडवून आणतात त्याला रिड्युसिंग एजंट आर रिडक्टंट असे म्हणतात. वरती आपल्याला एक रिॲक्शन सांगितली होती की वनस्पती घी इज फॉर्मड. आता वनस्पती घी हे तयार होतं व्हेजिटेबल ऑइलपासून. दिस इज द रिॲक्शन ऑफ द रिडक्शन. आणि इथं निकेल तेव्हा NiS दर्शवतात सिम्बॉलने. दिस इज द कॅटलिस्ट विच complete the reaction. So this nickel is called the reductant or reducing agent. Next here, second, when hydrogen gas passes over the black copper oxide to reddish color layer, copper is formed. पण रिॲक्शन दिलेलं आहे कॉपर ऑक्साईड हा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो आणि कॉपर सेपरेट होतं आणि त्याच्यापासून एक पाण्याचा H2O हा रेणू तयार होतो. इफ यू ऑब्झर्व दिस रिॲक्शन, इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बोथ ऑकर्स. इथं दोन्हीही घडून येतं ऑक्सिडेशन रिडक्शन. सच टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड द रिडॉक्स रिॲक्शन्स. इथं लिहिलेलं आहे रिडॉक्स रिॲक्शन्स इज इक्वल टू द रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवरसाठी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये 2 रिॲक्शन दिलेत. तुम्हाला या रिॲक्शनमधून रिडक्टंट आणि ऑक्सिडंट ओळखायचं आहे. या पहिल्या 2 रिॲक्शनमध्ये तो SO2 आणि MnO2 आहे हा आहे ऑक्सिडंट आणि H2S HCl आहे हा आहे रिॲक्टंट. सेकंड क्वेश्चन आहे इफ ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग इलेक्ट्रॉन्स व्हॉट इज मीन बाय द रिडक्शन. रिडक्शन मीन्स to gain electron. Third, write the reaction formation of Fe2 plus by reduction Fe3 plus by using symbol E minus म्हणले बघा ब्रॅकेटमध्ये तो तसाच लिहायचा Fe3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन मायनस यापासून Fe2 प्लस हा फॉर्म होतो. नेक्स्ट इज द पॉईंट इज करोजन. For this point, here one experiment is given. 4 test tube is taken. Each test tube put up the iron nail. First test tube contain also boiled water and upper side of oil of this water is oil layer. Second test tube contain salt solution. Third test tube is empty test tube and fourth test tube contain the अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. आता या 4 परिस्थितीमध्ये लोकांनी खिळा टाकलेला आहे आणि 4 ते 5 दिवसांनी याचं निरीक्षण करायचं आहे. असं लक्षात येतं परीक्षा नळी क्रमांक 2 टेस्ट नंबर 2 आहे जे सॉल्ट आहे ती जास्त गंजते. कारण गंजण्यासाठी फॉर रस्टिंग वॉटर अँड एअर आर नेसेसरी हे दोन्हींची आवश्यकता असते. ती टेस्ट ट्यूब 2 मिळते. नंबर 3 टेस्ट ट्यूब आहे तो त्याच्यानंतर गंजेल 2 नंबरला. 3 नंबरला गंजण्याची प्रक्रिया टेस्ट ट्यूब नंबर 1मध्ये होईल आणि चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये जो आहे तो जो लोखंडी खिळा आहे ऑयर नेल आहे तो तसाच राहील. इथं जो गंज होतो त्याला आपण रस्ट म्हणणार आहे. रस्टचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3 XH2O. आता याच्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे की ज्या रिॲक्शन्स आहेत Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2 प्लस
इन ॲनोड रिजन हे कसं दाखवलं आहे बघा. Fe ब्रॅकेटमध्ये यस आहे सॉलिड गिव्ज Fe2+ ब्रॅकेटमध्ये AQ आहे ॲक्वेस and here loses 2 electron 2e- आहे. And second O2 is reduced to form water in cathode region. O2 oxygen the gas आहे plus 4 hydrogen aqueous plus 4 electron minus form the H2O liquid. आता लास्ट पॉईंट टॉपिक जातो रेन्सिडिटी. when we used old left over cooking oil for making foodstuff, it is found to have foul odor called rancidity. जर आपण तेल जास्त वेळ उघडे ठेवले तर त्या तेलाला एक प्रकारचा वास येतो, त्याला रॅन्सिडिटी, त्याला आपण मराठीमध्ये खवटपणा असं म्हणतो. इफ फूड इज कुक्ड इन दिस सच ऑइल इट टेस्ट ऑल्सो चेंजेस. अशा तेलामध्ये अन्नपदार्थ शिजवले तर त्यांचीही चव बदलते. अँड द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूडस्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन बाय स्टोरिंग इट इन एअर टाईट कंटेनर. मग असे जे तेल आहेत हे तेल जास्त काळ सुरक्षित राहण्यासाठी त्याचा हवेशी संपर्क होऊ द्यायचा नाही. म्हणजे ते कुठं स्टोअर करायचं, एअर टाईट कंटेनरमध्ये. म्हणून बघा तेलाचे जे डबे असतात, डबे कसे असतात, सीलबंद असतात. इथं आपला टॉपिक नंबर 3 कंप्लीट आलेला आहे. तुम्ही तो त्याच्या खाली जो एक्झरसाइज आहे तो सोडवायचा आहे. थँक्यू.